हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये जोरदार तयारी। संध्याकाळी मरीन ड्राईव्हवर विजयी मिरवणुकीसाठी ओपन डेक बस सज्ज। मुंबईमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागताचा इतका मोठा कार्यक्रम होतोय, पण मुंबई क्रिकेट असोसिएशनलाच कार्यक्रमाबद्दल माहिती नाही, जितेंद्र आव्हाड यांची टीका। क्रिकेट संघाच्या मिरवणुकीसाठी गुजरातची बस, मुंबईमध्ये बेस्टची बस होती तरी यांना गुजरात दाखवायचं आहे, विरोधकांची सरकारवर टीका। राजकारणामध्ये आल्यापासून मी पक्ष बदलला नाही, माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून व्हिडिओ ट्विट। महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई, अडचणींमुळे दादा भाजपसोबत, दादांवर सातत्याने त्यांच्यासोबतच्या लोकांकडून टीका, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। पक्ष बदलला नाही पण काकांचा मूळ पक्ष चोरला, अजित पवारांना खंत आणि खेद वाटला पाहिजे, संजय राऊतांचा निशाणा। अजितदादांवर मोदी फडणवीसांकडूनच भ्रष्टाचाराचे आरोप, भ्रष्टाचाराच्या आरोपांवर भाजपने उत्तर दिलं पाहिजे, सुप्रिया सुळेंची टीका। शिंदे आणि दादांमध्ये श्रेयवादाची लढाई, अजितदादांचा त्यांच्या नेत्यांवर विश्वास नाही, अजितदादा आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये सध्या श्रेयवादाची लढाई। घड्याळ चिन्ह वापरताना प्रकरण न्यायप्रविष्ट असं लिहिलं पाहिजे, अजित पवारांच्या व्हिडिओमधील घड्याळाच्या चिन्हावर सुप्रिया सुळे यांचा आक्षेप। घड्याळ चिन्ह आमच्यासोबत आहे, आमच्यासोबत राहील, घड्याळ चिन्हाबाबत विरोधकांनी काळजी करू नये, अमोल मिटकर यांचं सुळेंना प्रत्युत्तर। विनंतीनंतर अंबादास दानवेंचा निलंबनाचा कालावधी कमी, अंबादास दानवे उद्यापासून कामकाजामध्ये सहभागी होणार। वसंत मोरेंचा 9 जुलैला ठाकरे गटामध्ये प्रवेश होणार, आज वसंत मोरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट। मुंबईमध्ये सरकारचा जमिनींचा महाघोटाळा, मुंबईच्या जागा अदानीच्या घशात घालण्याचा महाघोटाळा सुरू, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। जवळपास 1 लाख कुटुंबांना धारावी प्रकल्पामध्ये अपात्र ठरवलं जाईल, विकास अदानीचा होतोय की धारावीचा, आदित्य ठाकरे यांचा सवाल। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेत दप्तर दिरंगाई, कागदपत्र मिळवण्यासाठी 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागणार। निवडणूक जिंकण्यासाठी सरकारी पैशांचा वापर, निवडणुकांच्या तोंडावर योजना आणणं म्हणजे जुमला, सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका। 2 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका, लोकसंख्या नियंत्रित व्हायला हवी, अनिल बोंडेंची मागणी। सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस भरतीमधील विद्यार्थ्यांचं लाक्षणिक उपोषण, फडणवीसांना विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही, अंधारे यांची टीका। ललित पाटील प्रकरणी 2 पोलीस बडतर्फ, ललितला ससूनमधून पळून जाण्यास मदत केल्याचं समोर। अहमदनगरहून सरलाबेट पायी पालखीचं पंढरपूरकडे आता मार्गस्थ, हजारो भाविकांची उपस्थिती, श्रीरामपूरमध्ये पालखीचं पहिलं रिंगण, टाळ मृदंगाच्या तालावर वारकरी तल्लीन। पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, रायगडमध्ये आज पावसाची शक्यता, बुलढाणा, वाशिम, अकोल्यासह भंडारा, गोंदिया, गडचिरोलीमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।